भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना SC कॅटेगरीमध्ये जेही विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी येतात त्यांना प्रतिवर्ष 60,000 पर्यंत हे शिष्यवृत्ती देण्यासाठी ही योजना सुरू आहे। परंतु यामध्ये आता एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम वसतिगृहाला अर्ज करणे गरजेचं राहणार आहे आणि त्यानंतरच ते विद्यार्थी स्वाधार योजनेचा फॉर्म भरू शकतात। जे विद्यार्थी वसतिगृहाला अर्ज करणार नाही ते विद्यार्थी स्वाधारसाठी इलिजिबल राहणार नाही आहे। तर बघू शकता 20 ऑगस्ट 2024 ला ही एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये बघा शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ। शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे। म्हणजे आता तुम्हाला प्रथम हॉस्टेलला फॉर्म भरावा लागेल। ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागेल त्यांना वसतिगृहाला प्रवेश घेता येणार आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वाधारमध्ये कन्वर्ट करता येणार। म्हणजे ते विद्यार्थी स्वाधारसाठी अर्ज करू शकणार आहे। जर तुम्हाला स्वाधार पाहिजे आहे तर तुम्ही वसतिगृहाचा फॉर्म लवकरात लवकर भरा। या व्हिडिओच्या लिंकमध्ये प्रोफेशनल एज्युकेशनचे फॉर्म सुरू आहे, त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा, फॉर्म फिल करा, आपल्या जवळच्या वसतिगृहाला सबमिट करा। जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्ही स्वाधार योजनेचा अर्ज करू शकता आणि 30 तारीख ते 31 तारीख ही लास्ट डेट देण्यात आली आहे। तर लवकरात लवकर आपले अर्ज कंप्लीट करा व आपल्या जवळच्या वसतिगृहाला सबमिट करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुलामुलीप्रमाणे भोजन, निवास, साहित्य, निर्वाह भत्ता इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते। परंतु स्वाधार योजनेचा लाभ घेण्या अगोदर शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे। ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे। वर्ष 2024-25 या वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू आहे। तर हा नियम जे रिन्यू आहे म्हणजे जे विद्यार्थी फॉर्म रिन्यू करणार आहे त्यांना लागू नाही आहे। जे विद्यार्थी प्रथम वर्षाला यावर्षी प्रवेश घेणार आहे म्हणजे यावर्षी पहिलं वर्ष असणार आहे त्या विद्यार्थ्यांना हा रूल लागू आहे। प्रथम वसतिगृहाला अर्ज करा, वसतिगृहाला नंबर लागला नाही तरच तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकता। वसतिगृहासाठी 30 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे। जर वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर त्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। अशा प्रकारची ही एक माहिती आहे, इम्पॉर्टंट माहिती आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की स्वाधार योजनेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे। कारण भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की वसतिगृहाला अर्ज करा किंवा नका करू, स्वाधार योजनेचा फॉर्म भरता येत होता आतापर्यंत, परंतु आता तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आहे। अगोदर वसतिगृहाला अर्ज करा। वसतिगृहाला अर्ज करण्यासाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत आहे त्यांना ऑनलाईन फॉर्म फिल करायचा आहे। ऑनलाईन फॉर्म फिल करण्यासाठी व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म फिल करण्याची सुद्धा लिंक दिलेली आहे वसतिगृहासाठी। लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, वसतिगृहाला सबमिट करा। वसतिगृहाला सबमिट करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। तर MahaIT पोर्टलवर आपल्याला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। याबद्दल जेही पुढील अपडेट येत जातील त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वसतिगृह व स्वाधार योजनेबद्दल एकूण एक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येत आहे। त्यामुळे पुढील अपडेटसाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, कारण भरपूर विद्यार्थ्यांना या अपडेटबद्दल अजून माहिती नाही आहे। व स्वाधार व वसतिगृहाबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।